सांगलीत पिग्मी एजंटकडून पतसंस्थेला 3.5 लाखाला गंडा. संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सांगली येथील एका नामांकित पतसंस्थेत कार्यरत असणाऱ्या पिग्मी एजंट महिलेने माधवनगर तालुका मिरज येथील व्यावसायिकास तब्बल 3,69,000 रुपयांना गंडा घातला आणि या प्रकरणी सचिन कांतीलाल शहा राहणार बुधवारपेठ माधवनगर सांगली यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संशयित भाग्यश्री बाळासाहेब बनकर राहणार बुधवारपेठ माधवनगर हिच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती अशी की फिर्यादी सचिन शहा यांचे माधवनगर येथे स्टेशनरी साहित्य विक्रीचे दुकान आहे आणि त्यांनी शहरातील एका पतसंस्थेत जानेवारी 2024 पासून ठराविक रकमेची पिग्मी लावली. संशयित एजंट भाग्यश्री बनकर या त्यांच्याकडून रक्कम घेऊन जात होत्या, परंतु बनकर यांनी शहा यांनी दिलेले पैसे पतसंस्थेतील त्यांच्या खात्यात न भरता स्वतःकडे ठेवले आणि ही बाब शहा यांच्या निदर्शनास येताच पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अधिक तपास सुरू आहे.